हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी 7 एप्रिलला परीक्षा झालेली आहे सेट परीक्षा, त्यामधील शिक्षणशास्त्र एज्युकेशन या विषयाचं संभाव्य उत्तरसूची किंवा ॲन्सर की पाहणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, त्यानंतरनं सेट परीक्षा, नेट परीक्षा या सर्व शिक्षण क्षेत्रातील परीक्षासंदर्भात आपल्याला योग्य आणि अचूक मार्गदर्शन याच ऑल एक्झाम कट्टा चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याबरोबरच सेट नेट परीक्षा पेपर 1 पेपर 2 संदर्भातील अचूक मार्गदर्शन किंवा मार्गदर्शनपर कोर्सेस देखील ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपवरून आपल्याला परचेस करता येणार आहेत, ज्यामध्ये अतिशय कमी दरामध्ये हे सर्व कोर्सेस आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आमच्याशी जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, त्यानंतरनं ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज आणि ऑल एक्झाम कट्टा जे ॲप्लिकेशन आहे त्याचं देखील लिंक त्या ठिकाणी दिलेले आहे. त्या थ्रू तुम्ही आमच्याशी जोडलं जाऊ शकता. चला तर मग आपण प्रश्नांचं विश्लेषणाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, खालीलपैकी प्रामुख्याने कोणता विषय उद्दिष्टे निवडीत उपयोगाचा ठरतो? उद्दिष्टे निवडीसाठी तर उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी पर्याय क्रमांक सादरीकरण कला हा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न, ब्रॅनफेल्ड आणि मोरडॉक यांच्या मते खालीलपैकी कोणती कामगिरी प्रथमस्तरीय आहे? सर्जन, अनुकरण, स्पष्टीकरण, तुलना. तर योग्य प्रथम श्रेणीतली आहे अनुकरण. दुसरा पर्याय योग्य आहे. तिसरा प्रश्न, क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आराखडा विशेष करून टिंबटिंबवर भर देतो. ज्ञानावर, आकलनावर, विशिष्ट कौशल्य प्रभुत्वावर, हस्तकलेवरील प्रभुत्वावर. योग्य पर्याय आहे विशिष्ट कौशल्यावर प्रभुत्व मिळवणे. त्यानंतरनं पुढचा प्रश्न आहे चौथा, किर्कपॅट्रिक श्रेणीयुक्त मूल्यमापन प्रतिमानानुसार आपण कोणत्या स्तरावर संस्थात्मक निष्पत्तीचे मूल्यांकन करू शकतो? प्रतिक्रियात्मक स्तर, अध्ययन स्तर, संक्रमण स्तर, निकाल स्तर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतिक्रियात्मक स्तर. त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न, विचार करण्याच्या पायऱ्या सामान्य क्रमाने लावा. विचार करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सामान्य प्रमाणे लावलं तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. पहिलं असणार आहे अडचणीची जाणीव होणं, त्याला आपण समस्या ओळख म्हणतो. 1 नंबरला हे असेल, 2 नंबरला समस्येची ओळख. त्यामुळं योग्य जो पर्याय आहे म्हणजे 5व्या प्रश्नाचं समस्येची अडचण, पर्याय क्रमांक सी योग्य आहे याचा. पुढचा प्रश्न, मूल्यमापन प्रक्रियेचे घटक योग्य त्या क्रमाने लावा. मूल्यमापन प्रक्रियेमध्ये आपण आधी काय करत असतो? उद्दिष्टे निश्चिती करत असतो. त्यानंतरनं अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे पुरावे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 7वा, खालील भावनात्मक श्रेणी क्रमाने लावा. भावनात्मक श्रेणी दिलेली आहे ती आपल्याला क्रमाने लावायची. त्यामध्ये मूल्यव्यवस्थेचे संघटन, भोवतालावरील प्रतिक्रिया, मूल्याधिष्ठित गुणवर्णन, भोवतालावरील संवेदन प्राप्ती. त्यानंतरनं चौथा, भोवतालजन्य विश्वाचे मूल्यांकन. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न 8वा, अभ्यासक्रम शंकूचे भाग योग्य क्रमाने लावा. त्यामध्ये आपल्याला तर योग्य पर्याय आहे विद्याशाखा. मिश्रित गाभा अभ्यासक्रम, सहसंबंधित विस्तृत श्रेणी. त्यानंतरनं कृतीयुक्त अभ्यासक्रम विद्याशाखीय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी.
त्यानंतर पुढचा प्रश्न 9वा, खालीलपैकी अध्ययन अनुभव निवडीचे सामान्य तत्व कोणते? सरावाची संधी, विद्यार्थ्यांचे समाधान, विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचा दृष्टिकोन, पर्यावरणीय मागणी. तर त्याचा योग्य क्रम जो आहे तो बघा विद्यार्थी सहभाग. त्यानंतर योग्य पर्याय पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती आशय निवडीची टप्पे आहेत? आशय निवड करत असताना त्याचे टप्पे कोणकोणते दिलेले आहेत? विषय निवड, पायाभूत संकल्पना निवड, वैशिष्ट्यपूर्ण आशय निवड, आशयाची नमुना निवड, आशयाची प्रतिक्रिया. तर योग्य उत्तर आहे आशयाची पर्याय क्रमांक 3 सी बरोबर आहे. पुढचा 11वा प्रश्न, भविष्यवाणी ही वैज्ञानिक क्रियाकलाप म्हणून संशोधनातील घट एक टिंबटिंब आहे. भविष्यवाणी, ध्येय, प्रकार, स्रोत, वैशिष्ट्य. तर योग्य उत्तर आहे वैशिष्ट्य. पुढचा प्रश्न 12वा, मानव कल्याण, प्राणी कल्याण आणि वनस्पती कल्याणासाठी जे संशोधन केले जाते त्याला टिंबटिंब म्हटलं जातं. त्याला आपण उपयोजित संशोधन असं म्हणतो. पर्याय क्रमांक बी. पुढचा 13वा प्रश्न, जे संशोधन ज्ञानासाठी ज्ञान मिळवण्यापेक्षा आधुनिक जगाच्या समस्या सोडवण्यासाठी केले जाते त्याला आपण काय म्हणतो? मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन, ऐतिहासिक संशोधन. तर योग्य पर्याय आहे उपयोजित संशोधन, ज्याचा आपल्याला वापर करता येतो. 14वा प्रश्न, टिंबटिंब तंत्र हे विशेषतः वर्तणुकीच्या अभ्यासाची संबंधित अभ्यासामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे तंत्र आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निरीक्षण तंत्र. त्यानंतर थॅमॅटिक ॲप्रिएशन चाचणी टिंबटिंब तंत्र आहे. कथापूर्ण, चित्रमय, त्यानंतर शब्दसंगती, वाक्यपूर्ती. तर योग्य उत्तर आहे वाक्यपूर्ती, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, जे सांख्यिकीय माप सैद्धांतिक प्रसरणाची तुलना करण्यासाठी नमुना विश्लेषणाच्या संदर्भात वापरले जाते त्याला टिंबटिंब म्हटलं जातं. तर त्यांना प्रसरण विश्लेषण, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 17वा प्रश्न, लिखित फील्ड नोट्स किंवा प्रतिलेखनामध्ये दिसणारा सामग्री निवडणे, लक्ष केंद्रित करणे, सरळ कृती करणे, अमूर्त करणे आणि बदलणे या प्रक्रिया टिंबटिंबशी संबंधित आहेत. विश्लेषणात्मक प्रेरण, त्रिमितीकरण, सतत तुलना, सामग्री कपात. तर योग्य पर्याय काय आहे? तर विश्लेषणात्मक प्रेरण, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा 18वा प्रश्न, संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पद्धतीचा एकत्रितपणे वापर करून संशोधन समस्या आणि प्रश्न या दोन्ही पद्धतीपेक्षा स्वतःहून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास टिंबटिंब असं म्हणतात. तर बघा, कृती संशोधन, अभिकल्प, व्यक्ती अभ्यास, अभिकल्प, मिश्र पद्धती, कथनात्मक आणि अभिकल्प. तर योग्य उत्तर आहे मिश्र पद्धती, पर्याय क्रमांक सी. 19वा प्रश्न, टिंबटिंबचा उद्देश एका वेळी संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही सामग्री गोळा करणे, सामग्री विलीन करणे आणि संशोधन समस्या समजून घेण्यासाठी परिणामाचा वापर करणे असा आहे. अभिसरण, मिश्रित पद्धती अभिकल्प, अन्वेषणात्मक अनुक्रमिक अभिकल्प, एम्बेडेड अभिकल्प, मल्टीफेज अभिकल्प. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिसरण, मिश्रित पद्धती अभिकल्प. पुढचा प्रश्न आहे, अभिकल्पासाठी तर्कसंगत प्रदान करणे हे टिंबटिंबचे वैशिष्ट्य आहे. तर मानव वंशशास्त्राचे अभिकल्प, पर्याय क्रमांक 2 योग्य आहे बी. नैदानिक कसोट्यांची कसोटी काठिण्यता टिंबटिंब असते. निम्न, मध्यम, उच्च, अतिउच्च. नैदानिक कसोट्यांची कसोटी काठिण्य पातळी ही निदान करण्यासाठी वापरली जाते. ती
अतिउच्च असते, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब शिक्षणाच्या सापेक्ष पातळीच्या संदर्भात वैयक्तिक भेदभावावर भर देतो. आशय संदर्भ चाचणी आणि उद्दिष्ट संदर्भ चाचणी, निकष संदर्भ चाचणी, मापदंड संदर्भ चाचणी. तर योग्य उत्तर काय आहे? तर वैयक्तिक भेदावर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मापदंड संदर्भ चाचणी. पोर्टफोलिओचे मूल्यांकन करण्याचा कार्यक्षम मार्ग म्हणजे टिंबटिंब होय. तोंडी परीक्षा, प्रश्नावली, निरीक्षण, रुब्रिक्स. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रुब्रिक्स. 24वा प्रश्न, व्यवस्थापन व देखरेख, अध्ययन गरजांचे मूल्यांकन, सहयोग आणि स्वयंमूल्यमापन हे टिंबटिंबचे घटक आहेत. स्वनिर्देशित अध्ययन, स्वव्याख्यित अध्ययन, स्वनिर्धारित आणि स्व-उत्पत्ती अध्ययन. तर योग्य उत्तर आहे स्वनिर्धारित, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. 25वा प्रश्न, स्थानिक मापदंडासाठी हे प्राप्तांक फार मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जातात. स्थानिक मापदंडासाठी. तर योग्य उत्तर आहे शततमक, पर्याय क्रमांक डी हे प्राप्तांक वापरलं जातं. 26वा प्रश्न, आकारिक मूल्यमापनाचे स्वरूप निर्णयात्मक असते, विकासात्मक नसते. विकासात्मक असते, निर्णयात्मक नसते. निर्णयात्मक असते. तर योग्य उत्तर आहेत विकासात्मक असतं, निर्णायक शेवटचं नसतं. हे पर्याय क्रमांक बी योग्य आहे. पुढचा प्रश्न 27वा, अध्यापनशास्त्र हे टिंबटिंबशी संबंधित आहे. मूल्यांकन पद्धती, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम, शिकवण्याचा आशय. तर अध्यापनशास्त्र हे अध्यापन पद्धतीशी संबंधित असतं, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भावात्मक क्षेत्रात संबंधित अध्ययन निष्पत्तीचा निम्न स्तर ते उच्च स्तर असा बरोबर क्रम काय आहे? तर बघा, प्रतिसाद देणे, स्वीकारणे, संघटन करणे आणि महत्त्व देणे. तर योग्य उत्तर आहे स्वीकारणे. त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय. पुढचा प्रश्न 39वा, गॅलिओच्या उत्पत्तीनुसार अशाब्दिक संप्रेषणावर खालीलपैकी कोणता घटक प्रभाव पाडत असतात? सामाजिक आर्थिक स्थिती, सामाजिक जीवन, मूल्य, वैविध्यपूर्ण भाषाशैली आणि साक्षरता स्तर. तर योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, बघा हे पण बरोबर आहे, वैविध्यपूर्ण भाषाशैली बरोबर आहे. साक्षरता स्तर हा देखील पर्याय आहेच. त्यानंतरनं सामाजिक आर्थिक स्थिती म्हणजेच पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 30वा, कृती अध्ययनामध्ये कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनामुळे विद्यार्थी जास्त गुंतून राहतात? पारंपरिक पेपर पेन्सिल कसोट्या, बहुपर्यायी प्रश्नमंजुषा, प्रमाणित कसोट्या, कामगिरी आधारित कसोट्या. तर कृती अध्ययनामध्ये कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनामुळे विद्यार्थी जास्त गुंतून राहतात? तर कामगिरी आधारित चाचण्या, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. 31वा प्रश्न, शैक्षणिक तंत्रज्ञानाचे टिंबटिंबच्या निर्मिती व विकासात उच्चतम महत्त्व आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानाचं अध्ययन उपपत्ती, अध्यापन उपपत्ती, मूल्यांकन पद्धती, माध्यम उपपत्ती. तर शैक्षणिक तंत्रज्ञानाचे टिंबटिंबची निर्मिती व विकासात उच्च उत्पन्न आहे माध्यम उपपत्ती, अध्यापनाचे एक माध्यम. ब्रुनरच्या मते संबोध निर्मिती व संबोधासंबंधी यातील संबंध टिंबटिंब असतो. संबोध निर्मिती व संबोध संपादन या संज्ञेत फरक आहे. संबोध निर्मिती व संबोध संपादन या संज्ञेत फरक नाही. संबोध निर्मिती व संपादन या संज्ञा एकमेकावर अवलंबून आहेत. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 37वा, वेब 2 मध्ये टिंबटिंब सुविधा दिलेली आहे. वापरकर्ता सहभाग लोकशाही आहे. वेब आशयाचे स्वरूप बंदिस्त आहे. वापरकर्त्याच्या आंतरक्रिया प्रकार द्विमार्गी आहे. वाचन व लेखन साक्षरता निष्क्रिय आहे.
आशय बदल व हा गतिशील आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघा, वापराचा भाग लोकशाही आहे, म्हणजे तिथं बोलता येतं, त्यामुळे एकही बरोबर आहे. त्यानंतरनं वापरकर्ता आंतरक्रिया द्विमार्गी होते, तेही बरोबर आहे. आणि 4 म्हणजे 5 पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पियाजे यांच्या मते मुलांची मूर्त तर्कावस्था टिंबटिंब वर्षापर्यंत होते. तर 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 7 ते 11 वर्ष. UGC मार्फत भारतातील बहुसंख्य विद्यापीठातील PhD शोध निबंधाचा आढावा घेण्याची संधी टिंबटिंब या पोर्टलमार्फत उपलब्ध होते. शोधगंगोत्री, शोधगंगा, शोधसिंधू आणि पाठ्यपुस्तक. तर आपण जर पाहिलं तर शोधसिंधूच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानंतर 40वा प्रश्न, एक मुलगी सामाजिक आंतरक्रियेतून अध्ययन करते हे विधान टिंबटिंब यांच्या ज्ञानरत्नवादाशी अध्ययन तत्वाशी संबंधित आहे. पियाजे, ब्रुनर, वायल्गोस्की आणि ग्लेसफिल्ड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 41वा, कोणत्या नेतृत्व शैलीत नेता आपल्या गटातील सदस्यांचे मते, मुद्दे आणि कल्पना सक्रियपणे शोधतो आणि ऐकतो? प्रातिनिधिक, लोकाभिमुख, लोकशाही, अधिनायकवादी. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे, लोकशाही. 42वा प्रश्न, व्यावहारिक नेत्यांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणते? मार्गदर्शन, समुपदेशन, प्रेरणा. मार्गदर्शन, दिग्दर्शन, प्रेरणा देणे. मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रेरणा. तर योग्य पर्याय आहे मार्गदर्शन, आदेशन देणे आणि प्रेरणा देणे. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा 43वा प्रश्न, संघटनेतील पद आणि प्रतिष्ठा यानुसार मिळणारी सत्ता यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? संदर्भात्मक, वैध, योग्यताप्राप्त आणि पुरस्कार. संघटनेतील पद आणि प्रतिष्ठा यानुसार मिळणारी सत्ता ही योग्यताप्राप्ती. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 44वा, प्रभावी नियंत्रण प्रणाली मुख्य वैशिष्ट्ये काय आहे? लवचिक, अचूकता, वेळेचे पालन आणि वस्तुनिष्ठता. लवचिक, मोजण्यायोग्य, वेळेचे पालन आणि वस्तुनिष्ठता. लवचिक, अचूकता, वेळेचे पालन आणि प्रासंगिकता. लवचिकता, अचूक, प्रासंगिक आणि वस्तुनिष्ठ. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लवचिकता, अचूकता, प्रासंगिकता आणि वस्तुनिष्ठता. तर 45वा प्रश्न, आपल्या विभागातील कामगारांचे कार्य अपेक्षित मानकानुसार आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी व्यवस्थापक जेव्हा लक्ष ठेवून असतो तेव्हा तो टिंबटिंब कार्यात व्यस्त असतो. नियोजन, नियंत्रण, नेतृत्व, संघटन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक संघटन. 46वा प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्तरावरील क्षमता आणि इच्छा यावर कोणते नेतृत्व प्रतिमान भर देते? कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्तरावरील क्षमता. तर त्रिमितीय प्रतिमान, हेर्शी ब्लेड प्रतिमान, ब्लॅक व माउंटोनचे व्यवस्थापन प्रतिक्रिया ग्रेड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 47वा, एखादी चूक होण्याआधीच तिला प्रतिबंध करण्याच्या प्रक्रियेतील पायऱ्या ठरवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? जस्ट इन टाईम, पियर्ट, पोकायोके, कोस्ट बेनिफिट ॲनालिसिस. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. पुढचा प्रश्न 48वा, संस्थेचे ध्येय आणि प्राधान्यक्रम प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम धोरणाचे मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेला कोणती संज्ञा म्हणतात? बाह्य व्यवस्थापन, आंतरिक व्यवस्थापन, कार्यनीती व्यवस्थापन, नियमनात्मक व्यवस्थापन. संस्थेचे ध्येय आणि प्राधान्यक्रम प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम धोरणाचे मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात आपण? नियमनात्मक व्यवस्थापन. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे.
पुढचा 49वा प्रश्न, व्यवस्थापन म्हणजे आपल्याला जे काही करावयाचे आहे ते नेमकेपणाने ओळखणे आणि ते सर्वोत्तम व स्वस्त मार्गाने केले जात आहे की नाही हे पाहणे असे म्हटले जाते. कुणी म्हटलेलं आहे? टेलर, स्मिथ, पेज, थॉमस. तर योग्य उत्तर आहे टेलर. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, यामध्ये कामाच्या आणि प्रयोगांची पुनरावृत्ती टाळली जाते. विकेंद्रित पद्धती, त्यानंतर केंद्रित पद्धती, तांत्रिक पद्धती, नोकरशाही पद्धती. तर योग्य उत्तर आहे विकेंद्रित पद्धती. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा 51वा प्रश्न, खालील कायदे कालक्रमानुसार लावा. द सलाकामाना डिक्लेरेशन, द बिकाओ मेलियन फ्रेमवर्क ऑफ द ॲक्शन फॉर एशिया अँड पॅसिफिक. तर योग्यचा पर्याय आहे 51 सी पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न 52वा, जागतिक दिव्यांग दिवस 2023ची थीम कोणती होती? अपंग व्यक्तींसाठी त्यांच्यासह आणि त्यांच्याद्वारे SDFC सोडवण्यास आणि साध्य करण्याची वृत्ती युनायटेड. त्यानंतर सर्वांसाठी चांगले आरोग्य आणि कल्याण प्राप्त करण्यासाठी अपंग व्यक्तींना अर्थपूर्ण सहभाग आणि सक्षमीकरण करणे, सर्वसमावेशक विकासासाठी परिवर्तनात्मक उपाय, प्रवेशयोग्य आणि जागतिक न्यास चालवून देणाऱ्या नवकल्पनांची भूमिका. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सर्वांचे आरोग्य आणि कल्याण प्राप्त करण्यासाठी अपंग व्यक्तींचे अर्थपूर्ण सहभाग आणि सक्षमीकरण करणं. पुढचा 53वा प्रश्न, मतिमंद अध्ययनार्थ्याचा बुद्धिमत्ता गुणांक टिंबटिंब हा श्रेणीत येतो. मतिमंद 70 ते 90, 60 ते 90, 50 ते 60, 40 ते 70. तर योग्य उत्तर आहे मतिमंद जे असतात ते साधारणतः 40 ते 50 या दरम्यान असतात. पर्याय क्रमांक डी. पुढे कोणते वर्ष दिव्यांग व्यक्तीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं? तर काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दाखवलेलं आहे. काही ठिकाणी 89 दाखवले, काही ठिकाणी 90 दाखवलेलं आहे. पुढचा प्रश्न, AAIDD चे पूर्ण रूप काय आहे? ऑस्ट्रेलिया असोसिएशन ऑफ इंटेलेक्चुअल अँड डेव्हलपमेंट डिसएबिलिटीज, अमेरिकन असोसिएशन ऑफ इंटेलेक्चुअल अँड डेव्हलपमेंट डिसएबिलिटीज, अमेरिकन असोसिएशन ऑफ इंटेलिजंट अँड डेव्हलपमेंट डिसएबिलिटी, ऑस्ट्रेलिया असोसिएशन फॉर इंटेलिजंट अँड डेव्हलपमेंट डिसएबिलिटी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 56वा प्रश्न, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब ही वेगळी वर्गखोली आहे. समावेशन, विलगीकरण, बहिष्कृत, एकात्मीकरण. तर योग्य उत्तर आहे एकात्मीकरण. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण काळबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम कृती, सर्व शिक्षा अभियान, विशेष शिक्षण कार्यक्रम. टिंबटिंब हा प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकरण काळबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात भारत सरकारचा मुख्य कार्यक्रम आहे. सर्व शिक्षा अभियान. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढे 58वा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम नियंत्रित करते? भारतीय पुनर्वसन परिषद, भारतीय वैद्यक परिषद, राष्ट्रीय शिक्षण परिषद, भारतीय विशेष शिक्षण परिषद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण प्रशिक्षण. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. 59वा प्रश्न, सर्वसाठी शिक्षण, शाळेतील सर्वांसाठी शिक्षण हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचे आहे? विशेष शिक्षण, सहकारयुक्त शिक्षण, एकत्रित शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण. पर्याय क्रमांक 1 आहे सर्वसमावेशक शिक्षण. पर्याय क्रमांक डी. 60वा प्रश्न, अध्ययनकर्त्याच्या त्रुटी अनेकदा टिंबटिंब हे सूचित करतात. ते कसे अध्ययन करतात? सामाजिक अडथळे, यांत्रिक सरावाची गरज, अध्ययन अकार्यक्षमता. अकार्यक्षम. तर योग्य उत्तर आहे अध्ययन अकार्यक्षम. पर्याय क्रमांक डी. पुढचा 61वा प्रश्न,
प्राथमिक स्वरूपाचा लहान सामाजिक समूह म्हणजे कुटुंब होय, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, आपल्या राज्यघटनेतील शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे, याचा अर्थ काय आहे? तर शिक्षण हा विषय केंद्र व राज्य या दोन्ही शासनाची जबाबदारी असणार आहे. यापूर्वी फक्त ती राज्यांचीच होती. पुढे 63वा प्रश्न, सामाजिक परिवर्तनाचा एक भाग म्हणून टिंबटिंब यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न केला, सावित्रीबाई फुले, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, कोठारी आयोगामध्ये शिफारस केलेली टिंबटिंब ही कल्पना त्यांनी गांधीजीच्या मूलभूत शिक्षण योजनेतून स्वीकारली होती, तर कार्यानुभव, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 65वा, रवींद्रनाथ टागोर यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केल्या? तर योग्य उत्तर आहे शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, जे कृष्णमूर्ती हे आपल्या आयुष्यातील प्रारंभीच्या काळात टिंबटिंब या आध्यात्मिक संस्थेशी संबंधित होते, थिओसॉफी सोसायटी, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, श्री अरविंदोंच्या एकरूपात्मक शिक्षणाच्या संकल्पनेतून टिंबटिंब हा त्यातील शेवटचा टप्पा आहे, तर योग्य उत्तर आहे चित्तवृत्ती शिक्षण, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंदांच्या मते शिक्षण म्हणजे मानवी अगोदरच अस्तित्वात असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 69वा, निसर्गवादाचे तत्वज्ञान टिंबटिंबला प्रतिक्रिया म्हणून वापरले आहे, आदर्शवाद, वास्तवतावाद, कार्यवाद आणि अतिअस्तित्ववाद, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, अतिअस्तित्ववाद. पुढचा प्रश्न, कार्यवादी तत्वज्ञानानुसार मूल्य ही टिंबटिंब असतात, गतिमान आणि निरपेक्ष, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न, समितीने पूर्व प्राथमिक शिक्षणात बनवलेल्या अभ्यासक्रम आराखडा परामर्श घेण्यासाठी लाभाचा हा गट अधिक समर्पक आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिक्षक प्रशिक्षण, अंगणवाडी शिक्षक आणि अध्ययनकर्ते, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा 72वा प्रश्न, भारतीय संविधानातील तरतुदीचा विचार करता शासकीय प्राथमिक शाळेत व उच्च शिक्षण संस्थातील प्रवेशासाठी टिंबटिंब हे समीकरण वापरलं जातं, तर प्राथमिकसाठी समता आणि उच्च शिक्षणासाठी समानता, आणि प्राथमिकसाठी समानता, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, आणि उच्च माध्यमिकसाठी समता हे तत्व वापरलं जातं, पर्याय क्रमांक डी. मुदलियार कमिशन संबंधित सुधारणा सुचवल्या आहेत, कोणत्या माध्यमिक शिक्षणासंदर्भात, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. कोठारी कमिशनने टिंबटिंब शिक्षणाच्या केंद्रीकरणावर भर दिलेला आहे, पर्यावरण शिक्षण, कला व सांस्कृतिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि उत्पादकता, तर योग्य उत्तर आहे व्यावसायिक शिक्षण म्हणजे उत्पादकता. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या लक्ष्यपूर्तीच्या विस्तारासाठी 1964-66 कमिशन 1/3 विद्यार्थ्यांचे प्रवेश पुढील नावाच्या संस्थेतून व्हावेत असे सुचवलेले आहे, तर दूरस्थ शिक्षण, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्राध्यापक यशपाल हे 2 अहवालाचे प्रमुख होते व म्हणजे ते अहवाल कोणकोणते आहेत? तर आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. राष्ट्रीय आराखडा, अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि उच्च शिक्षण नूतनीकरण कार्यकल्प, पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती वर्मा कमिशन 291 डी.एड कॉलेजचे पुनर्मूल्यांकन केले, त्याचा परिणाम असा झाला, तर योग्य उत्तर आहे 50% जास्त महाविद्यालय मान्यतेला पात्र होती, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. NCFTE ने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम क्रमात खालीलपैकी कोणता विषय मूलभूत क्षेत्रात म्हणून सुचवलेला आहे? तर योग्य उत्तर आहे
तर तत्वज्ञान आणि तत्वधिष्ठान पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न 89वा NCFTE चे M.Ed शिक्षणशास्त्र व M.Ed या दोन्ही कोर्सबाबत निरीक्षणे पुढीलपैकी कोणते आहेत? तर ते दोन्ही कोर्सेस तपशील सारखे आहेत, दोन्ही अगदी भिन्न अभ्यासक्रम आहेत, दोन्ही कोर्सेस व्यावसायिक स्वरूपाचे आहेत, दोन्ही कोणाचे विशिष्ट थर नाही. तर योग्य उत्तर आहे दोन्ही कोर्सेस व्यावसायिक स्वरूपाचे आहेत. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 80वा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये व्यावसायिक शिक्षण टिंबटिंब या माध्यमातून करावे असे सुचवले होते. ICT, तांत्रिक कौशल्य विकास, कृषी, मूलभूत व्यावसायिक कोर्सेस. तर योग्य उत्तर आहे व्यावसायिक. 81वा प्रश्न व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण देताना रॉजर्स यांना टिंबटिंब भर देतो. स्ववर. पर्याय क्रमांक डी. पुढचा 82वा प्रश्न हेमंतकडे 1200 शब्दाचा संग्रह आहे, तो शब्दांचे मोजके शब्द घालू शकतो, तो स्वतः खाऊ शकतो, तर त्याचे किमान वय काय आहे? तर वय आहे 5 वर्षे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 83वा प्रश्न रमेश नेहमी आदर्शाच्या शोधात असतो, तो नेहमी समाजातील परंपरांची चिकित्सा करतो, तर तो विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे? तर तो विकासाच्या कुमारावस्थेमध्ये असेल. पर्याय क्रमांक सी. परत स्पिअरमनचा जो सिद्धांत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न स्पिअरमननं द्विघटक सिद्धांत मांडला, सामान्य आणि विशेष घटक. बुद्धिमत्तेच्या माहिती प्रक्रियांतर्गत उत्पत्तीमध्ये टिंबटिंब ही माहिती प्रक्रियाकरणातील शेवटची पायरी आहे. उपयोजन, निसांकेतिकरण, सांकेतिकरण, प्रतिसाद. तर योग्य उत्तर आहे निसांकेतिकरण. पुढचा 86वा प्रश्न समस्या निराकरणासाठी टिंबटिंब हा घटक महत्त्वपूर्ण सहाय्यक घटक असत नाही. सराव, बुद्धिमत्ता, मार्गदर्शक, प्रेरणा आणि बुद्धिमत्ता. समस्या निराकरणासाठी टिंबटिंब हा घटक महत्त्वपूर्ण सहाय्यक घटक असत नाही. तर योग्य उत्तर आहे सरावाची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न स्किनर अध्ययनामध्ये टिंबटिंबला अधिक महत्त्व देतो, तर तो वर्तनाला महत्त्व देत आहे. वर्तन आणि प्रतिसाद, त्यातलं वर्तन प्रतिसाद योग्य पर्याय आहे बी. 88वा प्रश्न टिंबटिंब हा सामाजिक अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे. संस्कृती, सामाजिक संदर्भ, अध्ययनकर्त्याची वर्तनाची समर्पकता. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न ब्रीवर मार्गदर्शनाची व्याख्या करताना टिंबटिंबला महत्त्व देतात. सुमार्गदर्शन, इतरांची आंतरक्रिया, समायोजन. तर योग्य उत्तर आहे इतरांशी आंतरक्रिया. पुढचा 90वा प्रश्न समुपदेशनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? समुपदेशनासंदर्भात समुपदेशन आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे. समुपदेशन ही अर्थपूर्ण प्रक्रिया आहे. समुपदेशनामध्ये समोरासमोर अंतर क्रियेची आवश्यकता नसते. तर अयोग्य उत्तर असत्य ओळखायचं होतं, तर सी पर्याय हे असत्य आहे, चुकीचा पर्याय आहे सी पर्याय. पुढचा प्रश्न 91वा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी नॅशनल मिशन ऑफ मेट्रिक चे काम कोणत्या संस्थेमार्फत केले जाते? तर योग्य उत्तर आहे NCTE. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. खालीलपैकी कोणता संगणक सहाय्य अनुदेशन चा फायदा नाही? संगणक पूर्ण निष्पक्ष असतात. ट्युटोरियल मोड वापरल्यास सेल्फ पेसिंग अशक्य आहे. उच्च बोधात्मक क्षमता योग्य पद्धतीने साध्य करता येतात. सी स्वतंत्र प्रशिक्षण आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी डिप्लोमा इन हायर एज्युकेशन हा अभ्यासक्रम 1985 मध्ये महाराष्ट्र सरकारने कोणत्या मुख्य कारणासाठी बंद केला? या अभ्यासक्रमात उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांची उद्दिष्टे साध्य होत नाहीत. त्यानंतर हा पत्राद्वारे अभ्यासक्रम होता. या अभ्यासक्रम कोणत्याही नवीन शिकण्याची पद्धत वापरली जात नव्हती.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासन राज्यातील शिक्षक महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्यास त्यांची खालीलपैकी कोणत्या NCT कार्यालयाकडे अपील करावी? तर पूर्व प्रादेशिक, पश्चिम प्रादेशिक, उत्तर प्रादेशिक, दक्षिण प्रादेशिक. तर योग्य उत्तर आहे पश्चिम प्रादेशिक. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. 95वा प्रश्न, सेवांतर्गत शिक्षक शिक्षण कार्यक्रम शाळेतील शिक्षकांचे जनभिमुखता कार्यक्रम कोणत्या वर्षी राबवण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, कोणत्या सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड साहित्य प्रदान करण्यात आलं? DPEP. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक अध्यापन व्यवस्थापनातील नैतिक मूल्यांकनाच्या घटकाचा आदरांशी संबंधित आहे? प्रामाणिकता, निष्पक्ष मानसिकता, अभिरुची, नैतिक कृत्य. पर्याय क्रमांक ब योग्य आहे, नैतिक कृत्य. पर्याय क्रमांक डी. 98वा प्रश्न, प्रोफेशन कोड ऑफ एथिक्स मुख्य गुणधर्म काय आहे? गोपनीयता, अभिरुची, निष्ठा, भावनिक कल्याण. तर योग्य उत्तर आहे 1 आणि 3. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे, गोपनीयता आणि निष्ठा. 99 केवळ 3 वर्षाचा अनुभव असलेल्या पदवीधरांना M.Ed अभ्यासक्रम प्रवेश घेण्याची शिफारस कोणी केली? यशपाल समिती, शिक्षण आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, चट्टोपाध्याय. योग्य उत्तर आहे ए पर्याय. 100वा प्रश्न, सर्व शिक्षा अभियानांतर्गत सेवांतर्गत शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण टिंबटिंब दिवसाचं असतं, तर ते असतं 14 ते 28 दिवसाचं. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण 100 प्रश्न त्याचे संभाव्य उत्तर दिलेले आहे. त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, काही प्रश्न कॅन्सल देखील होऊ शकतात, तरी देखील आपण एज्युकेशन या विषयात दिलेले आहे. यानंतर आपण बाकीच्या पण विषयाचे आन्सर की देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पूर्वी आपण UGC नेट, GRF आणि PhD एंट्रन्स एक्झाम जून 2024 यासाठीचे आपण बॅच सुरू करत आहोत 14 एप्रिल 2024 पासून. या बॅचमध्ये तुम्हाला काय उपलब्ध होणार आहेत? तर पेपर 1चे सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पेपर 2चे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पेपर 1-2चं देखील नोट्स, पेपर 1च्या देखील नोट्स. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका 10 वर्षाच्या विश्लेषणाचं आपलं स्वतःचं बुक आहे, ते पण तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. त्यानंतर सर्व लेक्चर, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज या एकंदरीत स्वरूपात असणार आहे. आणि हे साधारणतः 3 महिन्याचा कालखंड लागणार आहे. आणि याची जी फीस असणार आहे, तर पेपर 1ची फक्त लावायचं असेल तर 1,500 रुपये, पेपर 2 लावायचा असेल फक्त तर 2,000, आणि जर तुम्ही दोन्ही एकत्र लावत असाल तर 3,000 रुपये फीस असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी ज्यांना मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. धन्यवाद.